जिए चाहे बना के आंचल तुमको लपेटो तन पे, ओ, ओ, जिए चाहे बना के आंचल तुमको लपेटो तन पे, कभी ये सोचो मैं उड़ जाऊं तुमको लिए गगन पे, और भी कुछ है दिल के इरादे क्या कहना, ये पगला है समझाने से समझे ना, ये पगला है समझाने से समझे ना। माझं नाव अनघा बनारसे. व्हॉइस क्राफ्ट कराओके अकॅडमी आम्ही सुरू केली आहे. नुकतंच त्याचं ओपनिंग केलेलं आहे. हे क्लासेस आम्ही सुरू केलेले आहेत नवीन कलाकारांसाठी, जे हौशी कलाकार आहेत, ज्यांना स्टेजचा प्लॅटफॉर्म नाही मिळत पण हौस असते. प्रोफेशनल सिंगर्स नॉर्मली प्रोग्राम्स करत असतात, पण ज्यांना हौस असते, समजा एखादी वर्किंग वुमन आहे, एखादा वर्किंग मॅन आहे, त्यांना हौस आहे, गाणं म्हणण्याची हौस असते, पण कुठे प्लॅटफॉर्म नसते, प्रॉपर गायडन्स नसतो. अशा लोकांसाठी स्पेशली हे कराओके अकॅडमी आमची आहे, की जे आपलं ऑफिस सांभाळून, घर सांभाळून, त्याच्या व्यतिरिक्त थोडी आपली हौस पण सांभाळू शकतात आणि इकडे येऊन शिकू शकतात. म्हणजे आपली हौसही होते आणि कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती पण ते जाऊन गाऊ शकतात. कुठे कार्यक्रम आहे, ऑफिसचा कार्यक्रम आहे, कॉलनीचा कार्यक्रम आहे, ते अशा प्रकारे स्वतःची कला सादर करू शकतात. इकडे सगळ्या प्रकारची गाणी शिकवली जातात. कराओके वरती आहे, हिंदी आहेत, मराठी आहेत, परत अजून काही एक्स्ट्रा त्यांना दुसऱ्या लँग्वेज मध्ये हवी असेल तेही आम्ही प्रयत्न करू. हो, इन्स्ट्रुमेंट सुद्धा शिकवले जातात. ढोलक आहे, ढोलकी आहे, तबला आहे, कीबोर्ड आहे, गिटार आहे, हे अशा सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंटही वाजवायला शिकवले जातात. व्हॉइस क्राफ्ट कराओके अकॅडमी आपली जोगेश्वरी ईस्ट मध्ये आहे, मजासवाडी, अंबिकानगर. इथे असं एज लिमिट नाही, अगदी लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत तुम्ही येऊन शिकू शकता. नो एज लिमिट. हो, इथे सगळ्या प्रकारचे रेकॉर्डिंग्सही होतात. तो आमचा एक वेगळा पार्ट आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे तो भगवती स्टुडिओ आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग्स होतात. परत तुम्हाला रील्स बनवायचे असतील, रील्स होतात. इथे बरेचसे कलाकार येतात. सिंगिंगसाठी येतात, सिंगिंगचे रील्स बनवायला येतात. परत म्युझिशियन्स येतात, ढोलक प्लेयर येतात, ढोलकी प्लेयर येतात, असे बऱ्याचशा प्रकारचे म्युझिशियन्स येतात. परत इकडे जॅमिंग होते, प्रोग्रामचे रिहर्सल्स वगैरे इथे चालतात. इथे सगळ्या प्रकारचे व्हॉइस ओव्हर्सही होतात, रेकॉर्डिंग्स पण होतात, सिंगिंगच्या रेकॉर्डिंग्स होतात, कॅसेट्सचे रेकॉर्डिंग्स होतात, म्हणजे जे आजकाल युट्यूबला वगैरे जातात डिरेक्टली.